महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने व तसंच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्व अपेक्स बॉडीचे पदाधिकारी आणि मेंबर्स जे आज इथं उपस्थित आहेत यांच्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासून आपल्या सर्वांचं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांचं असणारं इंटरनॅशनल स्टेडियम जिथं 5 वर्ल्ड कपच्या मॅच होणार आहेत तिथं मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सुरुवातीला आपल्या सर्वांचे आभारी व्यक्त करतो। जेव्हा महाराष्ट्रामध्ये ते सुद्धा पुणे शहरामध्ये वर्ल्ड कपची ओरिजिनल ट्रॉफी जेव्हा आली होती, सामान्य लोकांना वर्ल्ड कप बघता यावा, क्रिकेट प्रेमींना त्याच्याबरोबर फोटो काढता यावे यासाठी जी रॅली भारतामध्ये जशी कुठं झाली नाही अशी रॅली आपण जेव्हा पुण्यामध्ये काढली होती त्यावेळेस सुद्धा आणि नंतर सुद्धा आपण सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीची पब्लिसिटी त्या रॅलीला दिली आणि त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। तसंच आज आपण सर्वजण या स्टेडियमला आलेला आहात। तुम्ही सर्व अनेक वेळा आम्हाला विचारत होता की स्टेडियमची तयारी कुठपर्यंत आली आहे आणि आपल्या सर्वांना आम्ही सर्वांनी सांगितलं होतं लवकरच तुम्हा सर्वांना इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमला बोलवू, इथं काय चाललंय हे कुठेतरी आपल्याला सगळ्यांना सांगू आणि आज तो दिवस आलेला आहे। ही आपली कॉन्फरन्स झाल्यानंतर क्रिकेट स्टेडियमची काय तयारी झाली हे क्रिकेट स्टेडियमला जाऊनच तुम्हा सर्वांना आम्ही सांगू। आपल्या 5 मॅचेस आहेत ज्याच्यामध्ये 19 ऑक्टोबरला इंडिया वर्सेस बांगलादेश, 30 ऑक्टोबरला अफगाणिस्तान वर्सेस श्रीलंका, 1 नोव्हेंबरला साऊथ आफ्रिका वर्सेस न्यूझीलंड, 8 नोव्हेंबरला इंग्लंड वर्सेस नेदरलँड्स आणि 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया वर्सेस बांगलादेश अशा 5 मॅचेस आपल्या या स्टेडियमला होणार आहे। आपल्या स्टेडियमची कॅपॅसिटी ही 37,400च्या आसपास आहे। याच्यामध्ये काही बॉक्सेस आहेत, ईस्ट स्टँड, वेस्ट स्टँड, नॉर्थ स्टँड, साऊथ स्टँड, ईस्ट वेस्ट, नॉर्थ वेस्ट अशा प्रकारे या स्टेडियमला विविध डिव्हिजनमध्ये डिवाइड केलं गेलं आहे। या स्टेडियमची खासियत अशी आहे, तुम्ही कुठेही बसला, ज्या बिल्डिंगमध्ये आता आपण बसलो आहोत त्याच्यावर सुद्धा बसण्याचं नियोजन आणि व्यवस्था तिथं आहे। ती व्यवस्था कितीही उंच असली तरी तिथून तुम्हाला डायरेक्ट ग्राउंड दिसतं। जिथून कुठून तुम्ही बघाल तिथून तुम्हाला बाउंड्री सुद्धा दिसत असते। त्यामुळे अतिशय टेक्निकल पद्धतीने हे ग्राउंड उभारलं गेलेलं आहे आणि त्यासाठी शिर्के साहेब असतील आणि आधीची जी बॉडी आहे त्यांचं खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे। तसंच या ग्राउंडमध्ये अजून काही खासियत आहेत, ते म्हणजे या ग्राउंडमध्ये जिथं मॅच खेळली जाणार आहे तिथं जी विकेट असेल आणि विकेटच्या आसपासची जागा तिथं पूर्णपणे ड्रेनेज सिस्टम आहे। पाऊस आला लगेचच पाणी हे ड्रेन होऊ शकतं आणि अर्धा तासात ते 45 मिनिटांमध्ये आपण मॅच चालू करू शकतो। तसंच या देशामध्ये कुठेही नाही असं एक रोबोटिक पिच आणि एक महत्त्वपूर्ण जो भाग क्रिकेटचा असतो मॅचच्या वेळेस तो कव्हर करण्यासाठी एक रोबोटिक कव्हर सिस्टम आपण घेतलेली आहे। त्याच्याच बरोबर आपण इथं गो ग्रीन संकल्पना आपल्या स्टेडियममध्ये राबवलेली आहे, ज्याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग टप्पा 1 जो आत्ता आपण करत आहोत आणि टप्पा 2 ज्याच्यामध्ये इतर जो परिसर आहे तिथलं सुद्धा पाणी आपल्याला गोळा करता यावं
आणि ते इथं लॉनसाठी आणि इतर गोष्टीसाठी वापरता यावं असा तो प्रयत्न आहे. त्याच्याचबरोबर ऑर्गॅनिक फर्टिलायझर आणि हे सगळ्या गोष्टी ICC आणि BCCIच्या नॉर्मप्रमाणे आपण इथं वापरणार आहोत. त्याच्याचबरोबर प्यायच्या पाण्याचे नियोजन आपण खूप चांगल्या पद्धतीने इथं केलेलं आहे आणि ते सुद्धा ICCने जो नॉर्म आपल्याला घातलेला आहे त्याप्रमाणेच आणि प्रत्येक व्यक्तीला पाणी हे दिलं जाणार. त्याच्याचबरोबर स्वच्छतागृह असतील ते बऱ्यापैकी आपण मॉडिफाय केले, चेंज केले, जिथं कुठं काय अडचण होती तिथं आपण ती सोडवलेली आहे. त्याच्याचबरोबर पार्किंगची योग्य अशी व्यवस्था केली. पण पार्किंगबद्दल सगळ्यात शेवट आपल्या सर्वांची मी चर्चा करेन. तसंच पूर्वी या स्टेडियमच्या समोरच्या भागाला पार्किंग होतं, पण यंदा अपेक्स बॉडीने एक निर्णय घेतला होता की जास्तीत जास्त खेळाडूंना आपल्याला खेळायची संधी द्यावी. सिलेक्शन झालेल्या खेळाडूंना स्टेडियमवरच खेळता यावं, त्यासाठी एक प्रॅक्टिस ग्राउंड आपण याच्या समोर बांधलेलं आहे. ते पूर्वी नव्हतं. त्याच्या अवतीभोवती सुद्धा पार्किंग एरिया आहे. त्याच्याचबरोबर जिथं कुठं आम्हाला स्टेडियमच्या एकदम जवळ जागा घेऊन तिथं पार्किंग करता येईल तो प्रयत्न आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे. त्याच्याचबरोबर इथं काही हॉस्पिटॅलिटीचे नॉर्म्स आहेत, ICCने आपल्याला लिहून दिलेले आहेत. त्या पद्धतीनेच एजन्सी आपण तिथं घेणार आहोत. पिण्याचं पाणी असेल ते सुद्धा नॉर्मप्रमाणे आहे. त्याच्याचबरोबर आज ज्या काही सायनेजेस असतील, एखाद्या कंपनीचं नाव द्यायचं असेल ते सुद्धा ICCच्या कंट्रोलमध्ये आहे. तिकीटिंग पूर्णपणे ICCच्या अंतर्गत येते. तिथं कुठेही आपल्याला हस्तक्षेप करता येत नाही. आज जर आपण बघितलं तर इथं ज्या 5 मॅचेस होणार आहेत, आम्हाला जे कळतंय, आम्हाला कसं कळतं, जेव्हा बुकिंगला आपण जातो तेव्हा तिकीट सोल्ड असं येतं. त्याच्यावरनं आपल्या 3 मॅचेस ह्या आत्ता तरी जो काही लॉट ICCने ठरवलेला आहे तो लॉट जसा आपला ऑनलाईन येतो तसा तो लगेचच विकला जात आहे. त्यामुळे 3 मॅचेस ह्या ओव्हरबुक्ड आहेत. लॉट किती द्यायचे, कसे द्यायचे याच्यामध्ये कुठेही आपला कंट्रोल नाही. पूर्णपणे कंट्रोल हा ICCचा आहे. आणि ज्या 2 मॅचेस इतर आहेत ज्याच्यामध्ये अफगाणिस्तान असेल, नेदरलँड आणि इंग्लंड असेल, ह्या मॅचेसमध्ये सुद्धा जी का IQ माहिती आहे तिथं सुद्धा बऱ्यापैकी बुकिंग हे होत आहे. लोकांचा थोडासा सुरुवातीला प्रयत्न एवढाच असतो की इंडिया वर्सेस जी दुसरी कुठली कंट्री असेल त्याचं पहिलं बुकिंग करावं. पण जो काही ट्रेंड आम्हाला कळतोय तो आम्हाला बघता येत नाही. तो असाच कळतोय की आता बऱ्यापैकी लोकांनी इंडिया वर्सेस इतर जे काही कंट्रीज असतील त्याचं बुकिंग हे जेवढं जमतंय तेवढं केलेलं आहे. आणि आता इतर मॅचेसचं बुकिंग हे मोठ्या प्रमाणात तिथं वाढत चाललेलं आहे. त्याच्याचबरोबर इथं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आपण रिनोव्हेट केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आल्या आल्या तो जो समोरचा दिसणारा भाग आहे जिथं कॅफ फोल्डिंग आता लागलेलं आहे ते पुढच्या 2 दिवसात काढलं जाईल. तिथं कलरिंग असेल, त्याच्याचबरोबर पार्किंगचा एरिया असेल, ट्री प्लांटेशन, इतरही जे काही तिथं रोड वगैरे ह्याची दुरुस्ती असेल ते काम या वर्ल्ड कपसाठी आपण हाती घेतलं होतं. कंपाऊंड पूर्ण करणं, कंपाऊंडला कलरिंग करणं, 100% ज्या लाईट आपल्या या स्टेडियमला आहेत इंटरनल लेवलच्या त्या सर्व आपण LED मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. इंटरनॅशनल कंपनीला ते काम तिथं देऊन पूर्णपणे लाईटिंग बाहेरच्या बाजूला आणि आतल्या बाजूचा आपण तिथं बदललेलं आहे. 10% जे काम राहिलेलं आहे ते पुढच्या 2 दिवसामध्ये आपण पूर्ण करणार आहोत. त्याच्याचबरोबर जे काही सॅनिटरी फिटिंग्स असतात, स्वच्छतागृह असतात, टॉयलेट्स असतात, याच्यामध्ये जिथं जिथं कुठं कमतरता होती
ती कमतरता आपण भरून काढलेली आहे. जे काही चेंजेस तिथं करायचे असतात ते तिथं आपण केलेलं आहे. हे स्टेडियम बांधत असताना त्यावेळेचं हे पहिलं स्टेडियम होतं ज्याच्यामध्ये स्टील मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं होतं. त्याचं मुख्य कारण याचं डिझाईनच तसं आहे. त्याचा फायदाही आपल्याला होत असतो वेळेत काम करण्यासाठी, आणि काही प्रमाणात तेव्हा काम होत असताना वेळेची मर्यादा असल्यामुळे याचं डिझाईन पण त्याच पद्धतीने केलं होतं. पण मग यंदा आपण पूर्णपणे जिथं कुठं स्टील आहे त्याला कलरिंग केलेलं आहे. पण तुम्हाला वाटत असलं कलरिंग सोपं असलं तरी ते तसं सोपं नसतं. याला फार प्रोफेशनल कंपनी लागतात, कारण उंची खूप मोठी आहे. त्याला स्क्रॅपिंग करावं लागतं, त्याच्यामध्ये प्रायमर लावावं लागतं, आणि त्याला 2 का 3 लेअर आपल्याला करावे लागतात. तसंच ते करत असताना वॉटरप्रूफिंग हे खूप मोठ्या पद्धतीने केलेलं आहे. कारण का इथं जे कन्स्ट्रक्शन पद्धत आहे याच्यामध्ये त्यावेळेस फार वेगळी टेक्नॉलॉजी वापरली होती, ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन हे सगळे विषय असतात. आणि आफ्टर एव्हरी 10 years तुम्हाला वॉटरप्रूफिंग हे करावं लागतं, आणि ते वॉटरप्रूफिंग हे आत्ताच्या वेळेस या वर्ल्ड कपसाठी आपण करून घेतलेलं आहे. त्याच्याचबरोबर आज जेव्हा तुम्ही जाता ग्राउंडमध्ये ज्या ज्या काही त्रुटी होत्या त्या BCCI आणि ICCच्या नॉर्मप्रमाणे आपण पूर्णपणे पिच आणि हा जो भाग आहे त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. मीडिया जिथं बसतो तिथं ज्या ज्या काही त्रुटी होत्या त्या आता पूर्ण होत आलेल्या आहेत. पुढच्या 3 दिवसामध्ये राहिलेल्या त्रुटी आपल्या संपतील. त्याच्याचबरोबर VIP सिटिंग जे आहे त्याला आपण बॉक्सेस म्हणतो. बॉक्सेसमध्ये सुद्धा आपला खूप मर्यादित कंट्रोल आहे. बऱ्यापैकी बॉक्सेस हे ICCनी कंट्रोलमध्ये घेतलेले आहेत, BCCIनी काही प्रमाणात घेतलेले आहेत. आणि जे काही बॉक्सेस आम्ही पूर्वी काही कंपनीजला 5 वर्षाच्या कराराला दिले होते आणि ते करार सातत्याने आपण रिन्यू करत होतो, त्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत. पण बॉक्सेससुद्धा पूर्णपणे आपण रिन्यू केलेले आहेत. आणि ह्याच्याचबरोबर जिथं कुठं आपल्याला काही गोष्टी लागेल त्या गोष्टी, जसं की TVज असतील, स्क्रीन्स असतील, ह्या सगळ्या आपण रिनोव्हेट केलेल्या आहेत, नवीन घेतलेल्या आहेत. तुम्ही जेव्हा आज जाल तेव्हा तिथं त्यावेळेस सगळ्यात मोठे LED स्क्रीन्स आपण देशामध्ये लावले होते. आता ते सगळे स्क्रीन्स आपण बदलत आहोत, कारण त्यावेळेसचे स्क्रीन हे आता जुने झालेले आहेत, टेक्नॉलॉजी बदललेली आहे. आणि आत्ता जे स्क्रीन आपण बसवतोय त्या आधीच्या स्क्रीनपेक्षा मोठे स्क्रीन आपण बसवतो आहोत. जेव्हा केव्हा एखादा रिप्ले असतो, आऊट झाले नाही झालं, जेव्हा डिसिजन घ्यायचा असतो, जो आपण TV बघतो याच्यामध्ये स्टेडियममध्ये, ती मोठी स्क्रीनबद्दल मी बोलतोय. असे 4 मोठ्या स्क्रीन आपण घेतलेल्या आहेत. जिथं कुठं तिथं लाईटचा प्रश्न आहे, त्यावेळेसच लाईट इम्पोर्टेड क्वालिटीचे घेतले होते. लक्स बघावं लागतं, लक्स आपण आत्ता बघितलेलं आहे. त्याच्याचबरोबर जिथं कुठं जे काही लाईट चेंज करायचे ते केलेले आहेत. पण जे काही टेक्निकल लोकं आम्ही आणली होती, BCCIची पण मदत घेतली. कुठेही आपल्याला लाईटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे आपले फ्लड लाईट्स असतात त्याच्यामध्ये बदल करावा लागत नाही. मॅचेसच्या वेळेस DJ सेट्स वगैरे त्याला जे लागणारं वायरिंग असतं हे सगळं आपण आत्ता रेडी केलेलं आहे, प्रॉपर केलेलं आहे. काही प्रमाणात त्याची टेस्टिंग ट्रायलसुद्धा आपण केलेली आहे. आपण टार्गेट आता कम्प्लिशनचं 13 तारीख घेतलेलं आहे. आणि आत्ताच तुम्ही येण्यापूर्वी आमची त्या बाबतीतली बैठक ही कॉन्ट्रॅक्टर बरोबर झालेली आहे, कन्सल्टंट बरोबर झालेली आहे, BCCIची लोकं इथं आलेली आहेत, ICCची लोकं आलेली आहेत. आणि ह्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांचे एक्सपर्ट, आमचे एक्सपर्ट, आम्ही सर्वजण बसून अंदाजे आपलं स्टेडियम 12 तारखेपर्यंत पूर्ण होईल असं एक काही प्रमाणात आपल्याला अंदाजे. पण 12 तारखेपर्यंत काय पूर्ण होईल, तर जे कलरिंग करण्यासाठी स्कॅफोल्डिंग आपण लावलं होतं ते फक्त आता उतरवायचं आहे. आणि उतरण्याचंच काम हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्याचबरोबर वेस्ट स्टँड आणि ईस्ट स्टँड तसं बघितलं तर याचे रेट तिकीटचे हे कमी असतात. पण कमी आहेत म्हणून तिथल्या लोकांना शेड नसावी असं नको. त्यामुळे अपेक्स बॉडीने खास करून निर्णय घेतला की त्या दोन्ही बाजूला आपण एक कव्हरिंग करू. ते कव्हरिंग तुम्हाला दाखवू. आत्ताशी त्याची सुरुवात झालेली आहे. मटेरियल हे सगळे इम्पोर्टेड आहे, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. पण 48 तासामध्ये पूर्णपणे आपण कव्हरिंग लावून घेऊ. त्यामुळे ती अडचण आपली कुठेही राहिलेली नाही.
त्याच्यामध्ये काही लोक म्हणतील की ते एवढंच कव्हर आहे, तसं नाही. कारण का ICC आणि BCCIला एक नॉर्म असतो ग्राउंडचा की कव्हर तेवढंच असावं जेव्हा सूर्य त्या बाजूला जाईल त्याची जी शॅडो आहे ही ग्राउंडवर येणार नाही. असे काही टेक्निकल विषय असतात, त्या पद्धतीने आपण तिथं त्याचं कव्हर घेतलेलं आहे. जो नॉर्थ स्टँड आहे म्हणजे आपण साऊथला बसलेलो आहे, नॉर्थला आहे जिथं मीडिया असते, तिथं मुद्दामून आपण कव्हर घेतलेलं नाही. त्याचं मुख्य कारण असं की ही जी बिल्डिंग आहे तशी सेम टू सेम बिल्डिंग आपण या अपेक्स बॉडीने एक निर्णय घेतलेला येत्या काळामध्ये त्या बाजूला आपण ती बनवायची. तिथं टेम्पररी जर आपण शेड केली तर तो खर्च हा आपल्यावर पडू शकतो आणि तसं होऊ नये म्हणून तो निर्णय आपण खास त्या बाबतीतला घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीचं नियोजन हे आपण केलेलं आहे. त्याच्याचबरोबर मीडियाच्या बाबतीतसुद्धा तुम्हा सर्वांना आम्ही जेव्हा प्रश्न केला होता की मीडियाला इन्व्हिटेशन देण्याच्या बाबतीत काय करायचं, तर ICCने आम्हाला एवढंच सांगितलं की कुठल्याही मीडियाला प्रेक्षक म्हणून सोडा, पण ऑफिशियल मीडिया म्हणून जर यायचं असेल तर 100% ICCच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशन मिळालेल्या मीडियाला फक्त आम्ही परवानगी देणार, बाकी कोणालाही तिथं मीडिया म्हणून परवानगी मिळणार नाही असं तुमच्या सर्वांच्या वतीने विचारून आम्हाला ICCने तिथं सांगितलेलं आहे. आणि तुम्ही जर प्रश्न कराल की आम्ही प्रयत्न करून सुद्धा ते झालं नाही, आम्ही फक्त आता एवढंच करू शकतो, आम्ही त्यांच्याशी परत एकदा चर्चा करू, पण ते जर झालं नाही तर आम्हाला त्यांनी कुठेही अधिकार ठेवला नाही. मीडियाच्या बाबतीत सगळे अधिकार हे ICCने त्या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याच्याचबरोबर पार्किंग जो सगळ्यात महत्त्वपूर्ण विषय आहे आणि जो आपल्याला अनेक वेळा चर्चेत येतो तो म्हणजे पार्किंगचा. 42 एकर जागा ही या स्टेडियमच्या 1.5 किलोमीटरमध्ये आपण भाड्यावर आणि काही लोकांनी मित्रत्वात फक्त वापरण्यासाठी आपल्याला दिलेली आहे, ज्याच्यामध्ये 7,350 4 व्हीलर हे बसू शकतात आणि त्याच्याचबरोबर 2 व्हीलर हे रफली 15,000 2 व्हीलर बसू शकतात. त्यामुळे आपली जी कॅपॅसिटी आहे 37,000ची त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पार्किंगची कॅपॅसिटी इथं आपण केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात खर्च करत आहोत. आता इथं येणाऱ्या प्रेक्षकांना कुठेही अडचण होऊ नये यासाठी आम्ही अशा पद्धतीने मॅप हे पार्किंगबद्दल करणार आहोत. पुण्याकडनं येणारं जे काही कार पार्क असेल ते या बाजूला असेल. मुंबईवरनं येत असताना कुठेही आपल्याला युटर्नच घ्यावं लागतं, त्यामुळे आल्यानंतर युटर्न गेल्यानंतर या भागामध्ये पिंपरी चिंचवड आणि मावळ या भागातून येणारे जे जुन्या हायवेने येणारे लोक आहेत असंही अशा पद्धतीने मॅप आपण देणार आहोत. आणि या मॅपला जोडून आपण एक व्हिडिओ करत आहोत. व्हिडिओ हा मुंबईकरांना वेगळा, पुणेकरांना वेगळा, पुण्याला राहणाऱ्या लोकांना वेगळा, तसंच पिंपरी चिंचवडकडनं येणारे जे काही हॉटेलमध्ये राहणारे लोक आहेत त्यांना थोडासा वेगळा असेल. आसपासच्या हॉटेलला इन्फॉर्मेशन पार्किंगबद्दल आधीच दिली जाणार आहे. त्याच्याचबरोबर आपण टेक्नॉलॉजीचा जेवढा जास्त वापर करता येईल तो करणार आहोत. टेक्नॉलॉजीचा करत असताना ज्या काही हातात गोष्टी असतात, जसे उंच जाणारे मोठे बलून, एक मोठा फुगा असतो त्याच्यावर पार्किंग लिहिलं जाईल, अशाही मोठ्या मोठ्या 7 ते 8 फुग्याचा वापर आपण विविध कलर कोड करून करणार आहोत. आणि बारकोड केल्यानंतर समजा मुंबईकडनं येणारे जे लोक असतात त्यांना ठिकठिकाणी आपण मोठे पोस्टर लावून तिथं जो बारकोड असतो तो बारकोड स्कॅन केल्यानंतर गुगलवर तो तिथं रिलेट केल्यानंतर त्यांच्यासाठी योग्य असणारं पार्किंग कुठलं, त्या पार्किंगपर्यंत कसं त्यांना घेऊन जाता येईल याचं नियोजन आम्ही 100% करणार आहोत. व्हिडिओचा वापर तिथं करणार आहोत. आणि त्याच्याचबरोबर प्रोफेशनल लोकांना पार्किंगचं नियोजन करण्यासाठी तिथं आम्ही ठेवत आहोत. पोलीस प्रशासन इथं अनेक वेळा येऊन गेलेलं आहे, आत्तासुद्धा ते आलेले आहेत. पार्किंगचं नियोजन त्यांना विश्वासात घेऊनच आम्ही सर्वजण करत आहोत. त्याच्याचबरोबर तिथं असणारे प्रोफेशनल लोक, पोलीस प्रशासन आणि त्यांनी घातलेले नियम की कुठपर्यंत गाड्या अलाउड, त्याच्यापुढं कुठल्या गाड्या अलाउड, ते हे सगळं पोलीस प्रशासन आणि आम्ही मिळून तिथं ठरवत आहोत. पण मेजर रोल कुठल्या गाड्यांना पुढं पाठवायचा हा पोलीस प्रशासनाचा तिथं आहे. कुठेही गाडी अडकू नये या बाबतीत तिथं प्रयत्न हे केले जाणार. त्याच्याचबरोबर शटल सर्व्हिस चालू ठेवावी असं अनेक लोकांचं मत आहे. मोठ्या बसेस आम्ही चालून बघितल्या,
काही ठराविक ठिकाणी अडचणी येत आहेत, मग छोट्या बसेस आपल्याला ठेवता येतील का? जर त्या आल्या तर 100% आपण तिथे शटल सर्व्हिस ठेवणार आहोत. पण शटल सर्व्हिस या 100% लोकांना सेवा देऊ शकतील असं नाही. जे कोणी वयस्कर असतील, चालायला अडचण असेल, अशा लोकांना ती शटल सर्व्हिसचा वापर आपण करू. एखादी महिला असेल, एखादा पुरुष असेल, ज्याच्यावर लहान मुलं आहेत, यायला जायला अडचण असेल, अशा लोकांना त्याला प्रायोरिटी आपण देऊ. बाकी लोक 1.5 किलोमीटर 1 किलोमीटर काही लोकांना तिथं चालावं लागेल अशी परिस्थिती आत्ता तरी आहे. पण खूप गाड्या जवळसुद्धा स्टेडियमच्या आणणं हे काही प्रमाणात सिक्युरिटीच्या अँगलने योग्य नाही असं पोलीस प्रशासनाचं तिथं म्हणणं आहे. त्यामुळे पार्किंग, पिण्याचं पाणी, इथं येणाऱ्या लोकांना कुठलीही अडचण येऊ नये त्या बाबतीतली दक्षता, त्याच्याचबरोबर प्रत्येक स्टँडला खाण्याची व्यवस्था आहे. हॉस्पिटॅलिटीचे पासेस आपण कमी ठेवलेले आहेत. त्यामुळे तिथं 50-50 100 ओव्हर टोटल खेळले जात असताना जेवायला त्या स्टँडमध्ये तिथं नियोजन हे केलं जाणार आहे. तिथं लोकांना फक्त ते विकत घ्यावं लागेल. पाणी तर फ्रीच असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्णपणे इथं योग्य असं नियोजन हे केलेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर आज या देशामध्ये ज्या काही मॅचेस होत आहेत तिथं सगळ्यात जास्त तिकीटं ज्या संस्थेली, ज्या असोसिएशनली हे पूर्णपणे बुक माय शोला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपला 1 नंबर येतो. आणि त्याच्याचबरोबर बुकिंगसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तिथं आपलं सुरू आहे. वर्ल्ड कपची रॅलीसुद्धा जी कुणी आपण तिथं केली त्याच्यामध्ये सुद्धा आज देशामध्ये सगळ्यात मोठी तिथं रॅली झालेली आहे. आणि अशा काही गोष्टी आम्ही असोसिएशन म्हणून जेवढं काही चांगलं करता येईल त्यासाठी 100% आम्ही प्रयत्न करत आहोत. पण आपल्या स्टेडियममध्ये स्वच्छता चांगली कशी राहील, लोकांना कुठली अडचण येणार कशी नाही, या बाबतीतली दक्षता आम्ही घेत आहोत. त्याच्याचबरोबर आता काम चालू आहे तरीसुद्धा आत्तापर्यंत हे स्टेडियम आपण 4 वेळा धुवून काढलेलं आहे. त्याच्याचबरोबर कारण का पाणी इथं जे काही आमचं पावसाचं होतं त्याचा वापर आम्ही योग्य पद्धतीने करतो. आणि येत्या काळामध्ये सुद्धा जसं जसं काम होईल मॅचेस व्हायच्या आधी योग्य असा पाण्याचा वापर करून स्वच्छता कशी आपल्याला ठेवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न तिथं करणार आहोत. त्याच्याचबरोबर आपल्याशी बोलत असताना योगायोगाने आणि आपल्याला ज्या गोष्टीचा अभिमान पाहिजे ते म्हणजे एशिया कपमध्ये आपली इंडियन टीम आत्ताच गोल्ड त्यांनी घेतलेलं आहे. आणि त्या टीमचं कॅप्टनशिप ही ऋतुराज गायकवाड करत आहेत. आणि ऋतुराज गायकवाड हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे प्लेयर आहेत. त्यामुळे ती आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे हे नियोजन आम्ही सर्वांनी मिळून इथं केलेलं आहे. फार डिटेलमध्ये जाऊन छोटे मोठे विषय असतील तर ते आपल्या सर्वांना सांगून आपल्या सर्वांची वेळ आम्ही काही घेतलेली नाही. पण त्याच्यातच तुमचे काही प्रश्न असतील आपल्या वर्ल्ड कपच्या बद्दल तर तुम्ही इथं विचारावं. आम्ही सर्वजण मिळून आपल्याला त्या बाबतीतलं उत्तर देऊ. पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. बद्दल मी तुमच्याशी खूप डिटेलमध्ये बोलेल. आपण 15,000 मोटरसायकलवर 2 जण आली तर गुणिले 2 केलं किती होतं? हां. त्यामुळे कसं आहे वर्ल्ड कपबद्दल आपण बोलत आहोत. प्रश्नसुद्धा वर्ल्ड कपसाठी आणि वर्ल्ड कपसारखेच असावे अशी विनंती करतो. कशासाठी? नाही, प्रॉब्लेम आमचा काय होतो की तिकीट्स आपल्या हातामध्ये नसल्यामुळे माहोल म्हणून सुद्धा आपला तसा फायदा नाही. म्हणून आपण काय करतोय की मोठ्या प्रमाणात पार्किंगला कुठेही अडचण येणार नाही. पार्किंगला लागणारे जे काही बॅनर्स असतील आणि त्याला लागणारे जो कोड असेल त्याचे मोठ्या प्रमाणात आम्ही बॅनरबाजी करू. अराउंड 40 to 50. नाही, कसं आहे की हाईप खूप झालं तर आमच्यावर परत वेगळं प्रेशर येतं. पण नक्कीच आपल्या सिटीमध्ये आपल्या राज्यामध्ये वर्ल्ड कप येतो त्या बाबतीत काय करता येईल आम्ही नक्कीच सगळे बसून चर्चा करू. पण जे आमच्या हातात होतं जे बाकी असोसिएशनने नाही केलं, वर्ल्ड कप हा लोकांना आपण दाखवला. ठीक आहे, बॅनरबाजीच्या बद्दल नक्कीच विचार करू.
रस्त्यांची जी अवस्था आहे ती अजून तशीच आहे. म्हणजे एवढं पब्लिक येणार आणि ते काम चालू आहे. एवढं सगळं भरून जाणार. म्हणजे ते रस्ते असे आहेत की एवढं पब्लिक जाम होऊन जाईल. त्यामुळे पिंपरी चिंचवड कमिशनर साहेबांशी या बाबतीत आमची चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की 15 तारखेपर्यंत जे कुठले रोड असतील ते आम्ही सर्व चांगले करून देऊ. शेवटी रोडवर आमचा कंट्रोल नसतो आणि त्यांनी तिथं शब्द दिलेला आहे आणि अनुभवातून त्यांनी शब्द दिला असावा. त्यामुळे त्यांना आम्ही विनंती केली ती मान्य करून ते 15 तारखेपर्यंत आम्हाला करून देतील असं सांगितलं आहे. त्यांच्यावर थोडासा विश्वास ठेवून आपण जाऊया. आत्ताच येताना आता मी पत्रकार परिषदेला येताना तिथं किमान 20 मिनिटं प्रत्येक गाडी थांबवत होती. आता फक्त देशातलेच येणार नाहीये तर परदेशातले पण रसिक इथे येणार आहे. तर त्यांच्यासमोर आपल्या देशाचं नाव कशा पद्धतीने जाईल. म्हणजे एवढे अरुंद रस्ते आहेत 15 तारखेपर्यंत रुंदीकरण होणार नाहीये. याची गरज होती. आपण आधीच त्याच्यासाठी पाठपुरावा घेतो. तसा तो सँक्शन्ड आहे, त्याच्यासाठी सगळे अप्रुव्हल्स आहेत आणि अशा सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तो आत्तापर्यंत तरी झालेला नाही. पण ठीक आहे, आम्ही पिंपरी चिंचवडच्या कमिशनर साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही करून देऊ. आमच्या हातामध्ये जेवढं आहे जसं की मुरुम टाकणं असेल, जेवढं काय आपल्याला रोड जेवढा एक्सटेंड करता येईल तेवढं नक्कीच आम्ही आमच्या लेवलला करण्याचा प्रयत्न तिथं करू. गाडी लवकरात लवकर न अडकता इथे येण्यासाठी जी कुठली टेम्पररी मलमपट्टी करावी लागेल त्यासाठी असोसिएशनला जर खर्च करावा लागला लोकांच्या आणि क्रिकेट प्रेमियांच्या वतीने आम्ही तो नक्कीच करू. शंभर टक्के तुम्ही जो मुद्दा इथं मांडला अतिशय महत्त्वाचा आहे. या बाबतीतली चर्चा झाली. सिग्नलिंग सिस्टमचं टायमिंगपासून ते गाड्या कुठल्या कशा सोडायच्या याबद्दलचं योग्य असं नियोजन आमचं झालेलं आहे. त्याच्याचबरोबर मगाशी जो मुद्दा राहिला तो आता मी सांगतो की आपण काही हॉस्पिटलशी टायप केलेले आहेत. मुबलक ॲम्ब्युलन्सेस, त्यात योग्य टेक्निकल स्टाफ, डॉक्टर्स अशा पद्धतीचं सुद्धा नियोजन सर्व लोकांसाठी आपण इथं सर्व म्हणजे इमर्जन्सीला आणि पॉप्युलेशन टू डॉक्टर रेशो जो लागतो त्या पद्धतीने त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे.